आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे मधुसूदन, हे बोलणं तर खूप सोपं आहे की तू मनावर नियंत्रण मिळव, मनाचा स्वामी बनून जा. परंतु हेच तर सर्वात दुष्कर कार्य आहे. हे केशव, मन तर वायूप्रमाणे चंचल आहे. ज्या प्रकारे वाहणाऱ्या वाऱ्यावर नियंत्रण मिळवणं असंभव आहे, त्याच प्रकारे या चंचल मनाला स्वतःच्या हातात ठेवणं अति दुष्कर काम आहे. हे अर्जुना, तुझं हे बोलणं सत्यच आहे की मन अति चंचल आहे. त्याला स्वतःच्या नियंत्रणात ठेवणं अति अवघड आहे. अवघड नाही जनार्दन, असंभव आहे. नाही अर्जुना, अवघड अवश्य आहे, परंतु असंभव नाहीये. तुझं म्हणणं आहे की मनाला नियंत्रणात ठेवण्याचा एखादा उपाय, एखादं साधन सुद्धा आहे. नक्कीच आहे. काय आहे तो उपाय? असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. अर्थात मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यावर 2 तलवारींनी प्रहार करावा लागतो. एक तलवार अभ्यासाची आहे आणि दुसरी तलवार आहे वैराग्याची. अभ्यास आणि वैराग्य? हो, अभ्यास आणि वैराग्य. असं बघ अर्जुना, अभ्यासाचा अर्थ आहे निरंतर अभ्यास. मनाला एका कामावर केंद्रित करा. ते तिथून पळून जाईल, त्याला पकडून आणा. ते परत पळून जाईल, त्याला पुन्हा पकडून आणा. असं वारंवार करावं लागेल. जसं घोड्याचं नवजात पिल्लू एका क्षणासाठी देखील स्थिर उभं राहत नाही, क्षणाक्षणाला इकडे तिकडे पळत राहतं. तसंच अगदी मन देखील क्षणाक्षणाला इथे तिथे उड्या मारत राहतं. एखाद्या चंचल घोड्यासारखं मन सुद्धा अतिशय चंचल असतं. आणि अशा चंचल मनाला ताब्यात ठेवणं तितकंच कठीण आहे जितकं एखाद्या मुजोर घोड्याला ताब्यात ठेवणं. अशा घोड्याला ताब्यात ठेवण्यासाठी घोडेस्वार जितका जोर लावतो, घोडा तितकाच विरोध करत राहतो आणि वारंवार घोडेस्वारालाच खाली पाडत राहतो. परंतु जर घोडेस्वाराचा दृढ संकल्प असेल तर सरते शेवटी तो त्या उन्मत्त घोड्यावर स्वार होतोच होतो. बास, मग तोच घोडा घोडेस्वाराच्या इशाऱ्यावर चालतो. त्याच प्रकारे मनाला देखील नियंत्रणाच्या दोरीने बांधून वारंवार त्याच्या मार्गावर आणावं लागतं. तरच अखेरीस ते त्याच्या स्वामींचं म्हणणं ऐकायला तयार होतं. यालाच म्हणतात अभ्यासाची तलवार चालवणं.